मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील अनेक रस्त्यांवर जे आहे ते उड्डाणपूल बांधण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील बीट चौकी सिग्नल परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते। या ठिकाणी असणारा लिंक रोड असेल किंवा मालवणी परिसरातून मालाड स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे, या ठिकाणी जो चौक तयार होतो, या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची नागरिक महापालिकेच्या माध्यमातून एकेरी मार्ग या ठिकाणी जो आहे तो उड्डाणपुलाचा तयार करण्यात येत आहे आणि या मार्गावर आता जे नागरिक आहेत या नागरिकांनी देखील या ठिकाणच्या कामावर आक्षेप घेतलेला आहे। आपण पाहू शकतो, मी सध्या उभा आहे मीठ चौकी सिग्नल परिसरामध्ये जे काम सुरू आहे या कामाच्या उड्डाणपुला परिसरामध्ये मी उभा आहे आणि आपण पाहू शकतो मुख्य रस्त्यापासून हा उड्डाणपूल जरी उंचीवर असला तरी मात्र या ठिकाणी असणारा मेट्रो मार्गिकेचा जो मेट्रो 2 आहे त्या मार्गाखाली जो उड्डाणपूल तयार होते या दरम्यानचं अंतर अवघं 3.5 मीटर इतकं आहे आणि यामुळे या मार्गावरून भविष्यामध्ये हा पूल जेव्हा तयार होईल या पुलावरून अवघ्या दुचाकी 3 चाकी रिक्षा असतील किंवा 4 चाकी टॅक्सी किंवा इतर खाजगी वाहनं असतील यांनाच या मार्गावरून मालवणीकडून मालाड किंवा गोरेगाव दिशेकडे जाता येणार आहे। या ठिकाणी मात्र मोठी वाहनं जे असतील जसं की 460 टेम्पो असेल किंवा बेस्टच्या बस असतील यांना या ठिकाणावरून जाता येणार नाही। कुठेतरी आता महापालिकेने जो पूल उभा करायला घेतलेला आहे या पुलाच्या कामावरती आणि इंजिनिअरिंग वरती आता महापालिकेच्या देखील शंका नागरिकांकडून उपस्थित केल्या आहेत। यापूर्वी देखील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो गोखले पूल होता या गोखले पुलाच्या जोडणीमध्ये देखील इंजिनिअरिंगची मोठी चूक झाली होती आणि यावरती देखील संपूर्ण देशभरामध्ये टीका झाली होती आणि त्यानंतर आता या महापालिकेच्या मालाड पश्चिमेकडील पी नॉर्थ विभागामध्ये जो उड्डाणपुलाचं काम सुरू आहे या पुलावरती देखील आता नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे। ज्या उद्देशाने या पुलाची निर्मिती केली जात आहे ती वाहतूक कोंडी कमी व्हावी, मात्र या पुलावर जर मोठ्या वाहनांना परवानगी नसेल तर वाहतूक कोंडी कमी होईल का हा प्रश्न देखील आता या ठिकाणी नागरिक उपस्थित करत आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।